Hello students, welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we completed about the asexual reproduction, and today we have to see about the sexual reproduction. About the sexual reproduction that we see now, first of all we have to remember that in a sexual reproduction two parents are involved. That is the most important thing about the sexual reproduction. Now, as a basic about the sexual reproduction that we see now, and then after we see the sexual reproduction in both plants and then in human beings. So first of all, as an introduction, and what are the processes that takes place in a sexual reproduction that we see now. So first of all, in a sexual reproduction that always occurs with the help of two germ cells. What is that germ cells? Germ cells are nothing but the reproductive cells. जर्म सेल्स म्हणजेच कोणत्या सेल्स असतील? रिप्रोडक्शन करणाऱ्या पेशी, त्या म्हणजे जर्म सेल्स. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होईल ते कुठं होणार आहे? इन अ रिप्रोडक्टिव्ह सेल्स और इन अ जर्म सेल्स. अँड द मेल गॅमेट्स आर दोज male gametes and the female gametes are formed from those two germ cells. तर बघा आता, एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल की सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होईल ते कशामध्ये होणार आहे? जर्म सेल्समध्ये होईल, म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होईल. आता रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होईल, मग त्यामध्ये परत कोणती गोष्ट महत्त्वाची असेल की दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्वमेंट असेल, कारण असेक्शुअलमध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्वमेंट होती. आता सेक्शुअलमध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतील, त्यातील एक असेल मेल पॅरेंट, दुसरं असेल फिमेल पॅरेंट. So about the male parent and female parent that we see, in male parent there are the male germ cells and in female parent there are the female germ cells. And from that male germ cells, male gametes are formed, and from the female germ cells, female gametes are formed. So here the basic thing that you remember, involvement of two parents, one male and one female. Again, sexual reproduction takes place in a reproductive or in a germ cells. From the male germ cells, male gametes are formed, and from the female germ cells, female gametes are formed. आता गॅमेट्स काय असतील? गॅमेट्स म्हणजे युग्मनज. आता गॅमेट्स फॉर्मेशन कसं असेल ते आपल्याला शिकायचं आहे. two main processes that's required in a sexual reproduction are. आता ज्या दोन मेन प्रोसेस असतील सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या, त्यामध्ये एक प्रोसेस असेल गॅमेट फॉर्मेशन. कोणती असेल? गॅमेट फॉर्मेशन. अँड दुसरी असेल फर्टिलायझेशन. कोणत्या दोन प्रोसेस महत्त्वाच्या असतील सेक्शुअल रिप्रोडक्शनमधल्या? एक असेल गॅमेट फॉर्मेशन म्हणजेच युग्मनज किंवा युग्मक निर्मिती, आणि दुसरं असेल फर्टिलायझेशन म्हणजे फलन. तर आता गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय असेल बघा. इन अ गॅमेट फॉर्मेशन वी हॅव टू सी दॅट देयर आर gametes are formed by the meiosis. आता गॅमेट्स तयार कसे होतील? गॅमेट्स हे तयार होतील एका विशिष्ट प्रकारच्या सेल डिव्हिजन, जी की सेल डिव्हिजन आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेली. गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय द मिओसिस, अँड इन मिओसिस व्हॉट हॅपन्स? इन मिओसिस क्रोमोझोम नंबर reduced to half, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. तर गॅमेट फॉर्मेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार? गॅमेट फॉर्मेशनमध्ये गॅमेट्स तयार होणार. मग ते गॅमेट्स तयार होणार म्हणजेच क्रोमोझोमची संख्या हाफ होणार, आणि हाफ क्रोमोझोम संख्या कोणत्या प्रकारच्या सेल डिव्हिजन होते? तर ती होते मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन. कारण आपण लास्ट लेसनमध्ये सेल डिव्हिजन ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस पाहिली, ज्यामध्ये आपल्याला मायटॉसिस आणि मिओसिस हे दोन प्रकारचं सेल डिव्हिजन होतं. आता हे जे दोन प्रकारचं सेल डिव्हिजन होतं, ज्यामध्ये मायटॉसिसमध्ये काय झालं?
क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेम. क्रोमोझोम नंबर्स कसे राहिले? सेम राहिले, कॉन्स्टंट राहिले. कशामध्ये? मायटोसिसमध्ये. तर मिओसिसमध्ये काय होते? क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड टू हाफ. क्रोमोझोम्सची संख्या हाफ होते. कोणत्या प्रकारच्या सेल डिव्हिजनमध्ये? तर मिओसिसमध्ये. तर गॅमेट फॉर्मेशन ज्यावेळी होईल त्यावेळी क्रोमोझोमची संख्या हाफ होईल. दॅट्स मीन्स इन अ मिओसिस chromosome numbers reduced to half and in this way haploid gametes are formed. तर हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतील कशामध्ये? गॅमेट्स फॉर्मेशनमध्ये. मग कोणकोणत्या गोष्टी लक्ष ठेवायच्या? गॅमेट फॉर्मेशनमध्ये काय काय झालं? गॅमेट्स तयार झाले कशा प्रकारे? मिओसिसद्वारे. मग मिओसिसमध्ये काय होते? क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड टू हाफ अँड इन दिस वे which type of gametes are formed? हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. हॅप्लॉइड गॅमेट्स म्हणजेच काय असतील? ज्यामध्ये क्रोमोझोमची संख्या कशी असेल? हाफ असेल. म्हणजे 2n जर नंबर असतील क्रोमोझोमचे तर हाफ नंबर म्हणजे 1n नंबर क्रोमोझोम्स तयार होतील. सो हिअर इट इज द फर्स्ट प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज द गॅमेट फॉर्मेशन. So after the gamete formation, next part that we see now, it's about the fertilization. About the fertilization, we see that a diploid zygote is formed in this process by the union of haploid male and female gametes. काय होणार आता मग? As we have to start about the second process in sexual reproduction, it's about the fertilization. आता fertilization मध्ये काय होईल? In a fertilization, what happens? A diploid zygote is formed by the union of male and female gametes. तर मेल अँड फिमेल गॅमेट्स कुठं तयार झाले होते? सुरुवातीला गॅमेट फॉर्मेशनमध्ये. मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट ह्यांचं होईल युनियन कशामध्ये? फर्टिलायझेशनमध्ये. अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड. तर लक्षात घ्या हे शब्द नवीन आहेत. अगोदर तयार झाले हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स. आता हे झालं कुठं? गॅमेट फॉर्मेशनमध्ये. आता सेकंड प्रोसेस कोणती आहे? फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनमध्ये काय येईल मग? अ डिप्लॉइड झायगोट. कसला झायगोट तयार होईल? अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड बाय द युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स. जे हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट्स होते यांचं युनियन होईल आणि त्या युनियनमधून एक डिप्लॉइड झायगोट तयार होईल. झायगोट म्हणजे युग्मनज. तर हा जो झायगोट असेल दॅट झायगोट डिव्हाइड्स बाय मायटोसिस. तर स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. फर्स्ट मिओसिसनं गॅमेट फॉर्मेशन झालं, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झाले. सेकंड प्रोसेसमध्ये सेकंड स्टेपमध्ये फर्टिलायझेशनमध्ये काय झालं? सुरुवातीला ते हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन झालं, त्याचा तयार झाला झायगोट. देन दॅट झायगोट डिव्हाइड्स बाय मायटोसिस. दुसऱ्यांदा काय झालं मग? अगोदर मिओसिस आणि त्याचं गॅमेट फॉर्मेशन, नंतर मेल फिमेल गॅमेट्स युनियन तयार होणं झायगोट, अँड देन द झायगोट अगेन डिव्हाइड्स बाय मायटोसिस. नंतर झायगोटचं डिव्हिजन होईल, पण कोणतं डिव्हिजन होईल? बाय मायटोसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड. आणि त्या झायगोटचं डिव्हिजन होऊन तयार काय होईल मग? एम्ब्रिओ तयार होईल, भ्रूण तयार होईल. अँड द एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म द न्यू इंडिव्हिज्युअल. आणि त्या एम्ब्रिओचं पुढं डेव्हलपमेंट होईल एक नवीन इंडिव्हिज्युअल, एक नवीन जीवामध्ये. तर शॉर्ट फॉर्ममध्ये ही सगळी प्रोसेस आपल्याला पाहिजे मेल फिमेल गॅमेटमध्ये. कोणकोणती पाहिजे? तर सुरुवातीला लक्षात घ्यायचं, अगोदर होणार झायगोट, अगोदर होणार गॅमेट फॉर्मेशन, नंतर होणार फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशनमध्ये काय होईल? गॅमेट फॉर्मेशनमध्ये मेल जर्म सेल्स आणि फिमेल जर्म सेल्सचं मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन होईल आणि त्याच्यापासून हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतील. नंतर फर्टिलायझेशनमध्ये काय झालं? त्या हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट्सचं युनियन झालं. युनियनमधून तयार काय झाला? झायगोट तयार झाला. पण कसला झायगोट तयार झाला? डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड. देन दॅट डिप्लॉइड झायगोट अगेन डिव्हाइड्स बाय मायटोसिस. सेकंड टाइम कोणतं डिव्हिजन लक्षात ठेवायचं? मायटोसिस टाईप ऑफ. ज्यावेळी झायगोट डिवाइड होईल आणि त्याचं एम्ब्रिओ तयार होईल, अँड देन अगेन फर्दर दॅट
एम्ब्रिओ डेव्हलप्स इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल, आणि त्या एम्ब्रिओचं, त्या भ्रूणाचं रूपांतर शेवटी एक नवीन जीव, एक नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये होईल. तर हे झालं बेसिक सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. तर त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट 2 पॅरेंटची असेल. इन्व्हॉल्वमेंट 2 पॅरेंटची, त्याचं होणार एक मेल आणि एक फिमेल. फिमेलमध्ये फिमेल जर्म सेल्स, मेलमध्ये मेल जर्म सेल्स. फिमेल जर्म्सचं आणि मेल जर्म सेल्सचं मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन, तयार होतील हॅप्लॉइड गॅमेट्स. फिमेलमधले फिमेल हॅप्लॉइड गॅमेट्स आणि मेलमधले मेल हॅप्लॉइड गॅमेट्स. आता हे गॅमेट्स तयार झाले, त्यांचं होते फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनमध्ये काय होणार, परत युनियन. कोणाकोणाचं युनियन? युनियन बिटवीन मेल अँड फिमेल हॅप्लॉइड गॅमेट्स अँड फॉर्म द झायगोट. Then that zygote further divides by mitosis and forms the embryo, and then that embryo further develops into a new individual, आणि तो एक नवीन जीव त्याच्या एम्ब्रिओ पासून तो तयार होईल. So just after that, as the basic that we understand about the sexual reproduction, here 2 parents, कोणकोणते 2 parents होते? That is the male and female parents are involved in the sexual reproduction, and from the female parent female gametes and from the male parent male gametes are to be formed due to this. आता वेगवेगळे पॅरेंट आहेत जे की कुठं ॲब्सेंट होते, असेक्शुअलमध्ये, जिथे की इन्व्हॉल्वमेंट फक्त सिंगल पॅरेंटची होती. ॲज बिकॉज ऑफ हिअर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ द 2 डिफरंट पॅरेंट्स, व्हॉट हॅपन्स, न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ पॅरेंट्स. तर दोघांच्या जीन्सचं रिकॉम्बिनेशन आपल्याला कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये पाहायला मिळेल? मग कोणत्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जीन्सचं रिकॉम्बिनेशन होईल. का? कारण 2 वेगवेगळे पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहेत, एक मेल आणि एक फिमेल आहे, आणि त्या दोघांचे हॅप्लॉइड गॅमेट्सचं युनियन होऊन झायगोट तयार झाला. झायगोटचं परत डिव्हिजन झालं, एम्ब्रिओ तयार झाला, अँड देन दॅट एम्ब्रिओ फर्दर डेव्हलप्स इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. ॲज बिकॉज ऑफ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द 2 डिफरंट पॅरेंट्स, हिअर we have to get the recombined genes of both the parents. Hence the new individual show the similarities with parents for some characters and had some characters different from those parents. Recombined genes झाल्यामुळे काय होईल? काही कॅरेक्टर्स 2 पॅरेंट्स सारखे असतील, पण काही कॅरेक्टर्स 2 पॅरेंट्स पेक्षा वेगळे असतील. It's because of the recombination of the genes of 2 different parents. Some characters are to be same, but some characters are to be different from those parents, both parents. So, what is the advantage of this sexual reproduction? आता मग काय असेल ॲडव्हान्टेज आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा? डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. हा अत्यंत महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. काय? की डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मेल फिमेल पॅरेंट्सच्या पेक्षा वेगळं इंडिव्हिज्युअल तयार होते. ही झाली डायव्हर्सिटी, झाली विविधता. ही पाहायला का मिळाली? कारण नवीन इंडिव्हिज्युअल तयार होताना त्यामध्ये रिकॉम्बिनेशन 2 वेगवेगळ्या पॅरेंट्स झाल्यामुळं आपल्याला नवीन जो ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळेल तो कसा असेल? पॅरेंट्सपेक्षा थोडा तो वेगळा असेल. दॅट्स मीन्स जेनेटिक व्हेरिएशन कॉजेस और जस्ट टू क्रिएट the diversity in new organisms. Genetic variation again helps the organisms to adjust the changing environment and thereby maintain the existence. हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा. ही जी विविधता पाहायला मिळते त्या जेनेटिक व्हेरिएशनमुळे काय होते? तो जो जीव आहे, तो जो ऑर्गॅनिझम आहे, तो काय करू शकतो? चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक बदलणाऱ्या पर्यावरणाशी सामावून घेण्याची शक्ती त्यामध्ये तयार होते. इट्स ओनली बिकॉज ऑफ दॅट जेनेटिक रिकॉम्बिनेशन और जेनेटिक व्हेरिएशन. सो हिअर रिमेंबर द 2 ॲडव्हान्टेज: क्रिएशन ऑफ न्यू डायव्हर्सिटी ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन, अँड सेकंड, just to adjust himself or itself to the changing environment. बदलणाऱ्या पर्यावरणाशी स्वतःला ॲडजस्ट किंवा त्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती फक्त जेनेटिक व्हेरिएशनमुळे त्या नवीन ऑर्गॅनिझम्समध्ये तयार होते. हे झाले ॲडव्हान्टेज. ठीक आहे, स्लो प्रोसेस आहे, बट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड्स ॲडव्हान्टेजियस विच क्रिएट्स डायव्हर्सिटी विच मेंटेन द एक्झिस्टन्स ऑफ स्पेसीज. प्रत्येक प्रजातीचं
जाती सातत्य टिकवणं किंवा प्रत्येक प्रजाती जमिनीवर आज एक्झिस्ट आहे ही फक्त कुठल्या रिप्रोडक्शनमुळं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळं. कुठलीही प्रजाती सहजासहजी पृथ्वीवरून नष्ट होत नाही, त्याचं कारण त्यांच्यामध्ये होणारं हे सेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या दोन प्रोसेस, एक गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरी फर्टिलायझेशन. काय काय झालं गॅमेट फॉर्मेशनमध्ये, एक तर होणार जर्म सेल्समध्ये म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. मग गॅमेट फॉर्मेशन होईल मेल गॅमेट्स मेल जर्म सेलपासून, फिमेल गॅमेट फिमेल जर्म सेल्सपासून. नंतर हे झालं कोणत्या प्रकारच्या डिव्हिजननं, तर मिओसिसनं. आता म्हणजेच गॅमेट फॉर्मेशनमध्ये होते मिओसिस, आणि मिओसिसमध्ये जे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात त्यांचं होते युनियन फर्टिलायझेशनमध्ये, ज्यापासून तयार होतो डिप्लॉइड झायगोट. तो डिप्लॉइड झायगोट परत डिवाइड होतो मायटोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजननं, आणि त्याचा तयार होतो एम्ब्रिओ, अँड दॅट्स एम्ब्रिओ फर्दर डेव्हलप्स इन टू द न्यू इंडिव्हिज्युअल. ह्या महत्त्वाच्या गोष्टी. ॲडव्हान्टेज काय, ड्यू टू द जेनेटिक रिकॉम्बिनेशन न्यू ऑर्गॅनिझम्स हॅव द ग्रेटर डायव्हर्सिटी दॅन दॅट ऑफ देअर पॅरेंट्स. सेकंड ॲडव्हान्टेज दॅट इज मेंटेनन्स ऑफ द each and every species due to the genetic variation and keep every species on the earth or just maintain their existence. And due to this, as we have to say, animals and plants can save themselves from being extinct. कुठलीही प्रजाती नष्ट होत नाही फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळं. सो जस्ट इट इज ॲज अ introduction for the sexual reproduction. It's maybe that we see either in a plants or in a animals. So here let's think some questions are to be given for us. What is that question that we see? What would have been happened if the male and female gametes had been diploid? बघा प्रश्न, what would have been happened, काय होईल if the male and female gametes had been diploid? जर गॅमेट्स आपण पाहिले कसले तर हॅप्लॉइड येतं, पण जर समजा प्रश्न तुम्हाला विचार करायला सांगितलाय काय की काय होईल जर मेल आणि फिमेल गॅमेट्स हे कसे असतील डिप्लॉइड असतील, तर इट्स आन्सर डिप्लॉइड गॅमेट्स इफ युनायटेड. जर समजा काय झालं डिप्लॉइड गॅमेट्सचं जर युनियन झालं, कोणाचं युनियन झालं, if the diploid gametes are united they will form the 4n chromosomes. कारण डिप्लॉइडमध्ये 2n क्रोमोझोम असतात आणि त्याचं जर युनियन झालं तर 2n + 2n किती होतील 4n क्रोमोझोम्स होतील, अँड दॅट्स 4n नंबर ऑफ क्रोमोझोम्स विच क्रिएट्स अ डिफरंट ॲबनॉर्मॅलिटी इन दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये डिप्लॉइड गॅमेट्सचं जर युनियन झालं तर त्या 4n नंबर ऑफ क्रोमोझोम्समुळे अनेक वेगवेगळ्या विकृती काही ॲबनॉर्मॅलिटीज तयार होतील. अँड ऑल्सो क्रोमोझोम नंबर कांट मेंटेन, आणि यामुळं क्रोमोझोम नंबरचं मेंटेनन्स केलं जाणार नाही. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन्ड इफ एनी ऑफ द सेल्स इन नेचर हॅड नॉट बी डिवायडेड बाय मायटोसिस. काय होईल जर समजा मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजनच नाही झालं. एक तर आपल्याला माहिती आहे मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजनमुळे काय होते, मेल जर्म सेल्स आणि फिमेल जर्म सेल्सपासून हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात, आणि हे जर झालंच नाही तर काय होईल, इफ द मिओसिस डज नॉट टेक प्लेस देन द गॅमेट्स प्रोड्युस्ड आर डिप्लॉइड. हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतील का, नाही होणार, कारण त्यांच्यात काय झालेलं नाही मिओसिस झालेलं नाही, and then the formed gametes are diploid, which also just creates the different abnormalities in that organisms. So here we have to make a short term lecture to understand about the basics of the sexual reproduction along with the two processes that we call as the gamete formation and the fertilization. म्हणजे आपल्याला जेव्हा पुढे आपण रिप्रोडक्शन शिकणार, मग ते प्लांट्समधलं असेल किंवा ह्युमन बिंग्समधलं असेल, त्या दोन्हीमध्ये आपल्याला गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन पाहावं लागेल. हे सेपरेट सांगण्यामागचं कारण की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या कोणत्या असतील, अगोदर होणारं गॅमेट फॉर्मेशन आणि नंतर त्याचं होणारं फर्टिलायझेशन. सो हिअर वी हॅव टू कंप्लीट अ शॉर्ट पार्ट ऑफ लेसन अबाउट द बेसिक्स ऑफ sexual reproduction that we call
as a gamete formation and then its fertilization.